जिल्ह्यातील वाई गावात पावसाने हाहाकार केला आहे. नेमकं तुम्हाला काय वाटते आता पावसामध्ये चालल्याबद्दल असं? आज आम्हाला एवढी खुशी होती की आम्ही बोलतो सुद्धा आम्ही एका सुरू नाही म्हणजे सूचना तर दिल्या होत्या मंत्रालयाकडून की 3 ते 4 तासामध्ये पाऊस पडेल, पण हे खरंच असं पहिल्यांदा गावामध्ये पाणी पडलं. एवढं पाणी अख्ख्या महाराष्ट्रात कधी पडलं ते आमच्या वाई गावामध्ये. जैसा कि आप देख सकते हैं पिछले करीब 4 घंटों से बारिश हो रही है और बिजली चमक रही है, बादल गरज रहे हैं, उसके अलावा सब कुछ पूरी तरह से भीग चुका है. या पाणी 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 या ठिकाणी बघू शकता वाहने थांबले आहेत आमच्या वाईनगरीमध्ये. विचारूत आपण त्यांना म्हणजे नेमकं पावसामुळे कुठल्या प्रकारची अडचण आहे काय या ठिकाणी बोलू शकता तुम्ही. नेमकं पावसामुळे काय वाटत आहे तुम्हाला, कुठली अडचण वाटत आहे? पाणी पडले आजच्या डेटमध्ये 4 तास पाणी सांगितलेलं आहे. गाड्या बिड्या सर्व वगैरे बंद आहेत. म्हणजे पाण्यामुळे कुठे भरपूर पाणी झालेलं आहे सध्या बाई, आणि पाण्यामुळे कुठे 130 मिली आजच्या तारखेत पाणी झालेलं आहे अच्छा अच्छा वाई कनेक्शनात. अच्छा अच्छा. आणि वाहने सर्व बंद आहेत वाटते पाण्यामुळे. वाहने पण ठीक आहे ठीक आहे. भेटू आपण पुढच्या न्यूजला. चला या ठिकाणी आपण बघून घेऊ. इथं ऑटोवाले ड्रायव्हर आम्हाला भेटलेले यांच्याकडून घेऊ. आपण पावसामुळे कुठला धंदा कुठं काय चालू आहे बघू. पावसामुळे तुम्हाला कुठली अडचण येत आहे, काय होत आहे? परेशान चालली पाण्या पावसामुळे पॅसेंजर नाही काही नाही कुठं सकाळपासून बसलो होतं 4 दिवस झाले. त्याचे हप्ते फिरा गाड्या कशा फिरा. नाही तुमचं ते बरोबर आहे, पण पाणी पडलं तर शेतकरी काय ना काय पिकवल ना. शेतात सुद्धा नुकसान होणार ना. आता किती पाणी खूप पाणी झाले. हे पण बरोबर आहे तुमचं. एवढं पाणी म्हणल्यानं तर नुकसान होणारच आहे. पण एवढी अडचण तरी या पावसामुळे. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. के सभी साथी नमस्कार.